हा इम्तियाज जलील हा राक्षस, ही हैदराबादची अवलाद, तिकडची जी आलेली अवलाद ही निजामाची अवलाद या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतींनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीचे 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? कशाच्या बेसवर गेला होता तो तिथं? का म्हणून गेला होता? आरोपीला पाठबळ देण्यासाठी गेला होता. आणि त्याला माहिती देणारे कोण? सकाळी घर पडणार आहे त्याला सांगणारं कोण होतं? पालकमंत्री काय करू शकतो किंवा पालकमंत्र्याचं काय? अरे मी पालकमंत्री पद आणखीन वापरलंच नाही. मला त्या पदाची मस्ती नाहीये. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. इस्लामला मानतोस? कुराण शरीफला मानतोस? ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून. तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे. मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतो, मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे. त्याची हिंमत नाहीये. त्या मतीन कोण आहे तो बिचारा छोटा नगरसेवक? शिरसाट साहेब, मी घाबरणारा माणूस नाही आहे. मी लढणारा माणूस आहे. आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा. मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे. मला माहित आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल. तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे. पण मी पोलिसांना सहकार्य करेल. आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही जे माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. नाही तर कोर्टामध्ये खेचण्याची ताकद मला पण आहे. मी तुम्हाला पण कोर्टामध्ये खिचू आणि कोर्टामध्ये हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की कोण माझी नातेवाईक होती. आणि जे तुम्ही आरोप केले ना की MIM कशा प्रकारचं आतंकी संघटन आहे, MIM वर बंदी घाला करके. शिरसाट साहेब, तुमचे जे पप्पा दिल्लीमध्ये बसलेले आहे ना, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी हेच आतंकवादी संघटनांचे जे प्रमुख आहे असदुद्दीन अवैसीला जगभरामध्ये त्यांनी पाठवले होते या देशाचा मुद्दा राखण्यासाठी. या देशाचा हित काय आहे, या देशामध्ये आम्ही कशा आहे याचे मुद्दे मांडण्यासाठी तुम्हाला नाही पाठवले होते. माझे असदुद्दीन अवैसीला पाठवले होते, ज्यांच्या बाबतीत तुम्ही हे बोलत आहे की हे अतिरेकी संघटन आहे. तर मोदी साहेबांना विचारा तुम्ही जाऊन की तुम्ही एका अतिरेकी संघटनांचे प्रमुखाला विदेशात पाठवले होते करके. बोलताना थोडासा अकलेचा वापर करा साहेब. मला पण बोलता येत आहे. मला माहीत आहे खूप ऊन आहे. थोडा स्वतःला आपल्याला आवरा. आणि खूप ऊन आहे म्हणून मी आपल्याला सल्ला देतो की लिंबू पाणी घ्या, थोडासा थंड. आणि बोलण्याच्या अगोदर ते लिंबू पाणी घ्या. पण मला माहीत आहे की तुम्हाला लिंबू पाणी चालत नाही आहे. तुम्हाला दररोज रात्री आणि घ्यायचंच असेल तर विदेशी घ्या. देशी घेत असेल म्हणून अशा प्रकारचे जे बडबड जे सुरू आहे ना तुमची, याच्या बाबतीत काहीतरी फक्त मी तुम्हाला हेच सल्ला देऊ शकतो की थोडा स्वतःला आवरा.